वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी शहरात उंच इमारती उभ्या राहतात, पण या इमारतीत राहणाऱ्यांना हळूहळू कमी पडू लागतं जीवन, म्हणजेच पाणी. पुण्यातही अनेक ठिकाणी तसंच झालं. रोजगारांच्या संधींमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात येऊ लागले, स्थिरावू लागले, पण पाणी तितकेच राहिले आणि वाढत्या उपनगरांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली. अन्य उपनगरांप्रमाणे कोथरूड मतदारसंघातील बाणेर बालेवाडी हा भागही झपाट्याने विकसित झाला, पण या भागातही समस्या सतावू लागली, मुबलक पाण्याची. वाढत्या वस्तीमुळे या भागातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागला होता. रहिवासी त्रस्त झाले होते. महानगरपालिकेच्या 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत या भागासाठी टाकी मंजूर झाली होती, पण काम पुढे सरकत नव्हते. त्यामुळे बाणेर बालेवाडी भागातील रहिवासी आणखी अडचणीत आले होते. हा विषय चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या कामाला गती दिली. विकास कामात लोकसहभाग असावा हा दादांचा कटाक्ष असतो. लोकसहभागातूनच त्यांनी 18 कोटी लिटर पाणी बाणेरसाठी उपलब्ध करून दिले. 2023च्या मे महिन्यात पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले आणि 18 कोटी लिटर पाणी मिळू लागल्याने बाणेर बालेवाडी भागात मुबलक पाणी मिळू लागले.